अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झालेली आहे। दिमागदार सोहळ्यामध्ये पद आणि पदाची सूत्र ते आता स्वीकारणार आहेत। अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। विविध देशातले मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आहेत। 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे। अमेरिकेमध्ये एका दिमागदार सोहळ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची सूत्र स्वीकारली आहेत। अमेरिकेच्या 47व्या बराक ओबामा हे देखील या सोहळ्यासाठी खास या निमित्तानं आपण चर्चा करतोय। अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत जोडले गेलेत। शैलेंद्रजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतो जी। डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निवडीमुळे किंवा या 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते आता सूत्र घेतील, पण या त्यांच्या निवडीमुळे जगात नक्की काय बदलेल असं तुम्हाला वाटतं? यातनं 2 ते 3 म्हणजे विशेष करून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे काही बदल घडून येतील। याचं कारण असं आहे की अमेरिका हा दुसऱ्या महायुद्धानंतर एक सुपर पॉवर म्हणून पुढे आला होता। विभागीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती अमेरिकेचा सातत्याने हस्तक्षेप हा राहिलेला आहे। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांची जी पहिली कारकीर्द होती 2016 ते 2020 या काळामध्ये अमेरिका हा अलिप्ततावादी बनला होता। म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणं डोनाल्ड ट्रम्प यांनी टाळलं होतं। अमेरिकेची जी गुंतवणूक होती ठिकठिकाणची, मग ती सैन्याची असेल, ती त्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे आता त्यांचं डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रामुख्याने जर युरोप विषयी विचार करताल तर त्यांचं लक्ष हे रशिया नाही आहे, त्यांचं लक्ष हे प्रामुख्याने चीन आहे। त्या चीनला अमेरिकेचा प्रमुख शत्रू मानतात किंवा स्पर्धक मानतात। त्यामुळे रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ते प्रयत्न करतील। आघातामध्ये प्रामुख्याने त्यांना सुन्नी देश आणि इस्रायल यांना एकत्र आणायचं आणि इराणला एकटं पाडायचं आहे। त्यामुळे आता हमास मधला आणि इस्रायल मधला करार त्यांनी घडून आणलाय। त्यांच्या काळामध्ये आशिया प्रशांत क्षेत्राचं आणि भारताचं महत्व पुन्हा एकदा मोठं वाढणार आहे, कारण त्यांना चीनला कोणत्याही परिस्थितीमध्ये नियंत्रित करायचं। मी आता नेमका त्याच प्रश्नाकडे शैलेंद्रजी येणार होतो की ट्रम्प यांच्या निवडीमुळे किंवा त्यांच्या राष्ट्राध्यक्ष होण्यामुळे भारताला काय फायदा होऊ शकतो? आत्ताच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की गेल्या 2 दशकांपासून भारत आणि अमेरिका यांचे संबंध हे अधिकाधिक घनिष्ठ होत आहेत। मग ते रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्राध्यक्ष असो किंवा डेमोक्रॅटिक पक्षाचा असो, मात्र रिपब्लिकन पक्ष हा भारतासाठी नेहमी सकारात्मक राहिला आहे। कारण महत्वाच्या घडामोडी ज्या घडल्या आहेत भारत अमेरिका संबंधात ते रिपब्लिकन पक्षाच्या काळात घडलेल्या आहेत। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची पर्सनल केमिस्ट्री ही देखील अतिशय चांगली आहे। त्यामुळे चीनचा काउंटरबेल म्हणून भारताला समर्थन देणं किंवा भारताचा विकास करणं या दृष्टिकोनातून ते भारताकडे साठी निश्चितपणे प्रयत्न करतील। मात्र व्यापाराविषयी भारतावर काही प्रमाणात दबाव आणू शकतात। नक्कीच, धन्यवाद सर, आपण आपल्याशी बोललात त्याबद्दल। अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदी ट्रम्प हे आपल्याला दिसत आहेत। आता आपण पाहू शकतोय ट्रम्प हे आता या सोहळ्यासाठी उपस्थित होत आहेत। अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदी ट्रम्प यांची निवड झाली। अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात
प्रचंड थंडीनं कडाक्याची थंडी ही अमेरिकेमध्ये पडली आहे. मात्र असं असताना या थंडीमध्ये हा दिमागदार सोहळा पार पडतोय. आताच्या घडीला कॅपिटल हिलच्या प्रांगणाऐवजी बंदिस्त सभागृहामध्ये हा शपथविधी पार पडतोय आणि त्याला एकच कारण ते म्हणजे प्रचंड थंडी. आणि या पूर्ण थंडीच्या काळामध्ये या प्रांगणाऐवजी हा कार्यक्रम आता बंदिस्त सभागृहामध्ये पार पडतोय. And Senate Majority Secretary, the Honorable Robert Duncan. बराक ओबामा हे सुद्धा आता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक उपस्थितांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा दिमागदार सोहळा अमेरिकेमध्ये पार पडतो. Ladies and gentlemen, the President of the United States, the Honorable Joseph R. Biden Jr., and Vice President of the United States, the Honorable Kamala Devi Harris.